अहो सकाळचा डबा बनवताय, थांबा जरा. ही पटकन झटपट होणारी तोंडलीची भाजी तर बघून जा. दररोजच्या डब्यासाठी काय बनवावा हा सगळ्यांनाच प्रश्न असतो. अहो एक दिवस अशी वेगळी भाजीसुद्धा बनवून द्या, म्हणजे डबासुद्धा रिकामा आणि आपलं मनसुद्धा खुश. तर आता सगळ्यात आधी तोंडली छान अशी आपण कट करून घेतलेली आहे. तर ह्या तोंडलीची भाजीसाठी आपण एक मसाला तयार करून घेऊया, जो की गेम चेंजर असणार आहे. मसाल्यासाठी घेऊया थोडंसं खोबरं, पाव कप खोबरं घेतलेलं आहे. 4 ते 5 लसूणीच्या पाकळ्या, थोडीशी हिरवी मिरची टाकायची आहे आणि खूप सारी कोथिंबीर टाकायची आहे आणि हे पाणी न घालता छान असं बारीक करून घेऊया. तर आता मसाला आपला तयार झालेला आहे. लगेच आपण एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवूया. 2 चमचे मी तेल घेतलेलं आहे. थोडंसं आपण जिरं टाकूया. जिरं छान फुललं की त्यामध्ये तयार मसाला टाकायचा. मसाला छान असा परतून घ्यायचा, अगदी त्याला तेल सुटेपर्यंत. आतला जो कच्चेपणा आहे ना, तो पूर्ण निघून जाईपर्यंत आपण 2-3 मिनटं याला छान असं परतून घेऊया. मसाला छान परतून झालेला आहे. आता त्यामध्ये चिमूटभर हळद टाकूया, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा लाल काश्मीरी पावडर, थोडंसं धनेजिरे पूड टाकायचं आणि थोडंसं अगदी अर्धा चमचा आपण कांदा लसूण मसाला टाकायचा आहे. छान झणझणीत चव येते, हा आवर्जून टाकायचा आहे. छान मसाले परतून घेऊया आणि आता हा मसाला आपल्याला थोडा सुका सुका वाटत आहे. छान परतून घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया, म्हणजे मसालेही जळणार नाही आणि आपलं वाटण थोडंसं टेक्स्चर पकडणार. तर आता पाणी घालून 2-3 मिनटं छान असं परतून घेऊया. तर हा कच्चा मसाला आहे, म्हणजे खोबऱ्याचं वाटण आहे ते कच्चं आहे, त्यामुळे हे चांगल्या मसाल्यामध्ये मस्त मुरवून घ्यायचं. मस्त असं जबरदस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं, म्हणजे मसाला आपला छान तयार होतो. आणि आता आपण त्यामध्ये तोंडली घालून घेऊया. तोंडली छान कट करून घेतलेली आहेत, अगदी बारीक बारीक मी कट केलेली आहे. तुम्हाला हवं तर उभ्या 4 भागामध्ये कट करून घेतले तरी चालणार आहेत. तर आता व्यवस्थित मसाल्यामध्ये ही तोंडली परतून घेऊया. 2-3 मिनटं छान असंच परतत राहायचं आणि त्याच्यानंतर यावर झाकण ठेवून 2 मिनटाची वाफ काढायची. आणि त्यामध्ये आता गरम पाणी घालायचं. पाणी घातल्यानंतर हे मिक्स करून घेऊया. चॅनलवर जर तुम्ही नवीनच असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच येणार. तर आता याला तर्री काय जबरदस्त सुटले बघा. यामध्ये लगेच आपण मीठ घालून घेऊया. मीठ घातल्यानंतर याला छान असं ढवळून घ्यायचं आणि आता यावर झाकण ठेवून मंद आचेवर 5 ते 7 मिनटासाठी असं शिजू देऊया. तर आता खूप वेळ झाला, आपण भाजी शिजवून घेतलेली आहे. पूर्ण त्यातलं पाणी कमी झालेलं आहे, मॉइश्चर सगळं निघून गेलेलं आहे आणि याला छान तेलाची तर्री सुटलेली आहे. भाजी आपली व्यवस्थित शिजलेली आहे. कोणतीही सुकी भाजी करायची झालं तर त्याच्यातलं तेल सुटेपर्यंत ती छान अशी परतून घेणं खूप गरजेचं आहे. तर आता ही आपली जबरदस्त तोंडलीची भाजी तर तयार झालेलीच आहे. अगदी शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि अशी मस्त गरमागरम तोंडलीची भाजी आपली तयार आहे. डब्यासाठी तर द्याच आणि घरीसुद्धा तुम्ही करून बघा. दुपारच्या जेवणासाठी नाहीतर संध्याकाळीसुद्धा केली तरी चालेल, खूप चविष्ट होते.